नमस्कार, केटीएन न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे। शहादा शहराला हादरवणारा प्रकार आज शहादा शहरात घडलेला आहे। त्यांनी एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग एका शिक्षकाने केलेला आहे। खाजगी शिकवणी घेणाऱ्या एका शिक्षकाने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी रोजी घडली। शुक्रवारी सदर सकाळी ही घटना घडलेली असून या संदर्भात मुलीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। पोस्को अंतर्गत गुन्ह्याची नोंद या ठिकाणी करण्यात आलेली आहे। सदरील प्रकार अतिशय घृणास्पद असून एका खाजगी कोचिंग क्लास चालवणाऱ्या शिक्षकाने सदरील प्रकार केलेला आहे। याचा शहादा शहरातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे। सध्याच गेल्या महिनाभरापूर्वी प्रवक्ता अकॅडमी नावाने सदर शिक्षकाने आपली अकॅडमी सुरू केलेली आहे। मोठ्या गाजावाजा करत मोठ्या सामाजिक कार्यकर्ते त्याचप्रमाणे राजकीय नेत्यांना बोलून या प्रवक्ता अकॅडमीचे उद्घाटन त्यांनी केलेले आहे। आणि या शिक्षकाने आपल्या क्लासमध्ये मुलीला 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला बोलवून तिच्यासोबत विनयभंग केल्याची घटना घडलेली आहे। त्यामुळे सदरील प्रकार कोचिंग क्लासेसच्या संदर्भात असा प्रकार घडत असेल तर शिक्षकांवरती विश्वास ठेवला जाईल का? खाजगी कोचिंग क्लासेस असतील, खाजगी अकॅडमी असतील, यांची पूर्णतः चौकशी करूनच पालकांनी आपल्या पाल्यांना त्या ठिकाणी दाखल करायचे आहे। या ठिकाणी घडलेला प्रकार असा होता की शुक्रवारी सकाळी सदर मुलीला स्पेलिंग पाठांतर करून घेण्याच्या नावाखाली बोलवण्यात आलं। तिला ऑफिसमध्ये बोलवून विनयभंग करण्याचा प्रयत्न सदरील व्यक्तीने केला आहे। त्या मुलीने तसा तसा आपला जीव वाचवत ती त्या ऑफिसमधून पळ काढलेला आहे। सदर घडलेला प्रकार प्रवक्ता अकॅडमीचे संचालक योगेश अरुण शेंडे या शिक्षकाने केलेला आहे। या शिक्षकाविरोधात सदरून तक्रार दाखल केली असून हा शिक्षक घटना घडल्यानंतर तक्रार दाखल केल्यानंतर फरार झाला होता। परंतु आता सध्या तरी पोलीस प्रशासनाच्या ताब्यात असल्याचे समजते। परंतु या घटनेचा नागरिकांकडून तीव्र निषेध करण्यात येत असून प्रवक्ता अकॅडमी शहादा शहरात बंद करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे। तरी या संदर्भात पालकांनी व नागरिकांनी जागृत राहण्याची गरज आहे असे समजते। केटीएन न्यूज नेटवर्क, शहादा।